अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांचे श्री औदुंबर मठ या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. नाथ संप्रदायात वर्षभरात अनेक उत्सव साजरे होतात. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, तसेच नाथांचे प्रकट दिन, संजीवन समाधी उत्सव. त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाचा उत्सव आहे, तो म्हणजे धर्मनाथ बीजोत्सव. हा उत्सव का साजरा केला जातो, कोणत्या दिवशी साजरा केला जातो व या उत्सवामागील कथा काय हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय क्रमांक 32, 33 आणि 34 नुसार भगवान श्री गुरु गोरक्षनाथांच्या हट्टामुळे मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम या प्रयाग नगरीच्या राजाच्या शरीरात प्रवेश केला व आपला देह गावाबाहेरील एका शिवमंदिरात एका गुहेत ठेवला. गोरक्षनाथ हे त्या देहाचे रक्षण करीत होते व मच्छिंद्रनाथ हे त्रिविक्रम राजाच्या रूपाने त्या राज्याचा कारभार पाहू लागले. असे करता करता बरेच दिवस लोटून गेले. एके दिवशी गोरक्षनाथांनी सांकेतिक भाषेने मच्छिंद्रनाथांना तीर्थयात्रेसाठी जाण्याची विनंती मागितली व ते तीर्थयात्रेसाठी निघून गेले. त्या राजाची धर्मपत्नी, जिचे नाव रेवती असे होते, मच्छिंद्रनाथ व रेवती माता यांच्या संगाने एक दिव्य बालक जन्माला आले. 12व्या दिवशी या बाळाचे बारसे करून त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवले. अशा प्रकारे काही काळ लोटून गेला. 12 वर्षांनी भगवान श्री गुरु गोरक्षनाथ महाराज पुन्हा प्रयाग क्षेत्री आले. मच्छिंद्रनाथांनी पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश केला व तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. तेव्हा धर्मनाथांनी आपल्यालाही सोबत नेण्याची विनंती केली. यावर मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथांना वचन दिले की 12 वर्षांनी गोरक्षनाथ तुला अनुग्रहित करेल व तुला आपल्या सोबत घेऊन जाईल. तोपर्यंत तू हे राज्य सांभाळ. भगवान श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराज यांनी धर्मनाथांचा राज्याभिषेक केला व तेथून तीर्थयात्रा करण्यासाठी गोरक्षनाथांसोबत निघून गेले. काही वर्षांनी धर्मनाथांचा विवाह करण्यात आला. त्यांना एक मुलगा झाला. त्रिविक्रम असे आपल्या पित्याचे नाव धर्मनाथांनी त्या बाळाला दिले. बघता बघता 12 वर्षाचा काळ लोटून गेला. मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज, चौरंगीनाथ महाराज व अडबंगीनाथ महाराज हे यात्रा करीत करीत पुन्हा प्रयाग स्थानी आले. धर्मनाथांनी आपल्या पित्यांच्या चरणी लोटांगण घातले. आता धर्मनाथांना अनुग्रहित कर असा आदेश मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिला. गुरु आज्ञेप्रमाणे भगवान श्री गुरु गोरक्षनाथांनी धर्मनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन अनुग्रहित केले. ज्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथांना अनुग्रहित केले तो दिवस म्हणजे माघ शुद्ध द्वितीया. म्हणून या उत्सवाला नाव पडले धर्मनाथ बीज. या सोहळ्याला सर्व देवी देवता, 84 सिद्ध, सर्व ग्रामस्थ, जपी तपी यक्ष उपस्थित होते. नाथांनी सर्वांसाठी विशाल भंडाऱ्याचे आयोजन केले. सर्व प्रजाजनांना धर्मनाथांच्या हस्ते वस्त्र, सोन्याच्या नाणी वाटले. अनुग्रह दिल्यानंतर गोरक्षनाथांनी सगळ्यांना एका पंक्तीत बसून आपल्या हाताने सर्वांना जेवण भरवले. अशा प्रकारे हा अद्भुत अगम्य सोहळा पार पडला. सर्व देवी देवता तृप्त झाले व धर्मनाथांना आशीर्वाद देऊन आपापल्या स्थानी निघून गेले. मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथांचे पुत्र त्रिविक्रम याला राजगादीवर बसवून धर्मनाथांना आपल्यासोबत घेऊन गेले. पूर्वी गोरक्षनाथांनी त्यांच्या किम्यागार ग्रंथात असे सांगितले आहे की जो कोणी या धर्मनाथ बीजेचे व्रत आचरण करेल, अन्नदान करेल, सेवा करेल, तो स्वतः माझ्या शक्तीप्रमाणे होईल
त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होईल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्यास असेल, असे या धर्मनाथ बीजेचे महत्त्व आहे. प्रत्येक नाथभक्त या दिवसाची, या उत्साहाची वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो. ठिकठिकाणी या दिवशी अन्नदानाची सेवा चालते. आंबील आणि घोगऱ्या या दोन पदार्थांना या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी महाप्रसादात आंबील आणि घोगऱ्या हे दोन पदार्थ अवश्य पाहायला मिळतात. ठिकठिकाणी धर्मनाथ बीजोत्सव निमित्ताने सप्ताहाचे आयोजन केले जाते आणि याच अनुषंगाने आपल्या औदुंबर मठात मागील 27 वर्षांपासून अविरत धर्मनाथ बीजेच्या सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी मंडळाचे 28वे वर्ष आहे. शनिवार दिनांक 10/1/2026 रोजी या उत्सवाला सुरुवात होणार असून मंगळवार दिनांक 20/1/2026 रोजी माघ शुद्ध द्वितीया म्हणजेच धर्मनाथ बीजेच्या दिवशी या सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी सर्व नाथ भक्तांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. या सप्ताहाची संपूर्ण रूपरेषा लवकरच आपल्याला कळवण्यात येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.